प्रश्न क्रमांक 1. आर्य समाज चळवळीबद्दलच्या खालील विधानांचा विचार करा. विधान 1. स्वामी विवेकानंद हे आर्य समाज चळवळीचे संस्थापक होते. विधान 2. आर्य समाजाचे पहिले एकक औपचारिकरित्या 1875 मध्ये बॉम्बे येथे स्थापन करण्यात आले होते. दिलेल्या विधानांपैकी कोणती योग्य आहेत? आणि बरोबर उत्तर आहे फक्त 2. जर विधान 1 चुकीचे आहे म्हणजे स्वामी विवेकानंदांनी आर्य समाजाची स्थापना केली नाही तर कोणी केली कमेंट करून सांगा. ते सुद्धा एक स्वामीच होते. प्रश्न क्रमांक 2. 1898 मध्ये डॅश यांनी वाराणसी येथील केंद्रीय हिंदू महाविद्यालयाची स्थापना केली होती. आणि बरोबर उत्तर आहे ॲनी बेझंट यांनी. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारताचा भूस्खलन नकाशा लँडस्लाइड मॅप ऑफ इंडिया तयार केला आहे? बरोबर उत्तर आहे इस्रोने, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने. प्रश्न क्रमांक 4. नागरिकत्व अधिनियम 1955च्या कोणत्या कलमांतर्गत जन्माने भारतीय नागरिकत्व मिळू शकते? बरोबर उत्तर आहे कलम 3. प्रश्न क्रमांक 5. 13 डिसेंबर 1946 रोजी डॅश यांनी उद्देश संकल्प म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन मांडला होता. बरोबर उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी. प्रश्न क्रमांक 6. अल्पसंख्याकांसाठीच्या कौशल्य विकास उपक्रम सिखो और कमाओ, शिका आणि कमवा च्या उद्दिष्टाबाबत खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत? विधान 1. 13व्या योजनेच्या कालावधी दरम्यान अल्पसंख्याकांच्या बेरोजगारीचा दर कमी करणे. विधान 2. उपेक्षित अल्पसंख्याकांसाठी उत्तम उपजीविकेचे साधन निर्माण करणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे. चुकीचे विधान आहे फक्त 1. प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय स्तरावर खालीलपैकी कोणते मंत्रालय संस्था ही धरणांशी संबंधित बाबींवर तांत्रिक कौशल्य व मार्गदर्शन प्रदान करते? बरोबर उत्तर आहे केंद्रीय जल आयोग CWC, सेंट्रल वॉटर कमिशन. प्रश्न क्रमांक 8. जानेवारी 2023 मध्ये प्रसिद्ध झालेले कोचिंग बियॉन्ड माय डेज विथ द इंडियन क्रिकेट टीम या शीर्षकाचे पुस्तक डॅश यांनी लिहिले होते? बरोबर उत्तर आहे R. कौशिक आणि R. श्रीधर. प्रश्न क्रमांक 9. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? आणि चुकीचे विधाने आहेत फक्त 1 आणि 2 म्हणजे तिसरे विधान हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10. वर्ष 2023 मध्ये खालीलपैकी कोण पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत जगातील प्रथम क्रमांकाचा खेळाडू ठरला? बरोबर उत्तर आहे नीरज चोप्रा. प्रश्न क्रमांक 11. राज्य माहिती आयोगाच्या अधिकारांबाबत खालीलपैकी कोणती अचूक आहेत म्हणजेच बरोबर आहेत? आणि बरोबर आहेत A, B आणि C तीनही. A. दुसऱ्या अपिलात माहिती देण्यासाठीचा अभिनिर्णय. B. अभिलेख पालनाचे निर्देश. आणि C. वाजवी कारणे असल्यास कोणत्याही प्रकरणाच्या चौकशीचे आदेश. प्रश्न क्रमांक 12. 2011च्या जनगणनेमध्ये लोकसंख्येची गणना करताना किती प्रश्न विचारले गेले होते? आणि बरोबर उत्तर आहे 29. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणाला भारतात प्लेगच्या साथीच्या काळातील त्यांच्या सेवेबद्दल कैसरे हिंद पदक देण्यात आले? बरोबर उत्तर आहे सरोजिनी नायडू. हे पण लक्षात ठेवा की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या? तर याच सरोजिनी नायडू 1925. भारतीय बरं. आणि तुम्ही कमेंट करून सांगा की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? प्रश्न क्रमांक 14. वर्ष 1908 मध्ये रानडे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्सची स्थापना कुणी केली? बरोबर उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 15. भारताच्या संसदेने तिहेरी तलाकची प्रथा बेकायदेशीर आणि असंवैधानिक घोषित केली आणि जुलै मध्ये त्यास एक दंडनीय कृत्य ठरविले. बरोबर उत्तर आहे 2019 मध्ये. प्रश्न क्रमांक 16. DNA मधील आम्लारी आणि शर्करा यांच्या दरम्यान तयार झालेल्या बॉन्डचे नाव काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे ग्लायकोसाइड बंध. प्रश्न क्रमांक 17. नॉर्दर्न सर्कार्स आणि कोरोमंडल किनारपट्टी कोणत्या समुद्र उपसागराला लागून आहेत? बरोबर उत्तर आहे बंगालच्या उपसागराला. प्रश्न क्रमांक 18. भारतातील अल्पसंख्याक समुदायांच्या समृद्ध वारसा जतन करण्यासाठी डॅश मंत्रालयाने हमारी धरोहर योजना तयार केली आहे? बरोबर उत्तर आहे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने. प्रश्न क्रमांक 19. इंटरनेटची कोणती सेवा वापरकर्त्यांना इंटरनेटवरून माहिती गोळा करण्याची अनुमती देते? आणि बरोबर उत्तर आहे WWW म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब. प्रश्न क्रमांक 20. यात्सो हे कोणत्या राज्यातील केंद्रशासित प्रदेशातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून प्रस्तावित केले जाणार आहे? आणि बरोबर उत्तर आहे लडाख. प्रश्न क्रमांक 21. सामान्यपणे डॅश वर्षापासून भारतात राहत असलेली एखादी परदेशी व्यक्ती बेकायदेशीररित्या स्थलांतरित नसलेली ही नागरीकरणाद्वारे भारताचे नागरिकत्व मिळू शकते? आणि बरोबर उत्तर आहे 12 वर्षापासून भारतात राहत असलेली एखादी परदेशी व्यक्ती. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणता अधिनियम कायदा रोखण्याशी संबंधित होते? आता या प्रश्नामध्ये काहीतरी मिस्टेक असेल. प्रश्न हा खालीलपैकी कोणता अधिनियम बालविवाह रोखण्याशी संबंधित होता असा पाहिजे होता. बरोबर उत्तर आहे शारदा कायदा. यालाच बालविवाह प्रतिबंध कायदा 1929 सुद्धा म्हणतात.
प्रश्न क्रमांक 23 डॅश डॅशच्या अभ्यासानुसार भारतातील सुमारे 3700 धरणात गाळ साचल्यामुळे 2050 पर्यंत त्यांच्या एकूण साठ्याच्या 26% भाग कमी होईल, ज्यामुळे भविष्यात जलसुरक्षा, सिंचन आणि वीज निर्मिती यात बिघाड होऊ शकतो. आणि बरोबर उत्तर आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अभ्यासानुसार म्हणजेच युनायटेड नेशन्सच्या अभ्यासानुसार. प्रश्न क्रमांक 24 भारताच्या कोणत्या राज्यात दिफू हे थंड हवेचे ठिकाण आहे? बरोबर उत्तर आहे आसाम. प्रश्न क्रमांक 25 गोपाळ हरी देशमुख हे डॅश डॅश या टोपण नावाने ओळखले जात होते. बरोबर उत्तर आहे लोकहितवादी. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हॉकी संघाची पुरस्कारिता 2023 पर्यंत वाढवली आहे? बरोबर उत्तर आहे ओडिशा. प्रश्न क्रमांक 2 मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत समान अधिकार वारशाने मिळावा यासाठी डॅश डॅश साली हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 मध्ये दुरुस्ती करण्यात आली? बरोबर उत्तर आहे 2005 साली. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कुणी 19व्या शतकात स्त्री पुरुष तुलना, स्त्री आणि पुरुषांची तुलना हे पुस्तक लिहिले आहे? आता हा प्रश्न अनेकदा रिपीट झालेला आहे. जे रेग्युलर व्हिडिओ बघत असतील त्यांना पाठ झाला असेल. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 4 भारतातील गीर जंगल कशासाठी ओळखले जाते? आणि बरोबर उत्तर आहे आशियाई सिंहाचा उरलेला शेवटचा अधिवास म्हणून. गीर जंगल हे गुजरात राज्यामध्ये येते. प्रश्न क्रमांक 5 भारत सरकारने धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या वर्षी दिला होता? बरोबर उत्तर आहे 1958. आणि भारतरत्न मिळवणारे ते पहिले महाराष्ट्रीयन आहेत. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणत्या नदीमुळे कर्नाटकातील प्रसिद्ध जोग धबधबा निर्माण होतो? बरोबर उत्तर आहे शरावती नदी. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणते भारतातील महानगरात असलेले पहिले रामसर पाणथळ क्षेत्र आहे? बरोबर उत्तर आहे ठाणे खाडी म्हणजेच ठाणे क्रीक. प्रश्न क्रमांक 8 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा विषय काय होता? थीम काय होती? आणि बरोबर उत्तर आहे मानवतेसाठी योग, योगा फॉर ह्युमॅनिटी. आणि 2023 चा विषय आहे योगा फॉर वसुधैव कुटुंबकम. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या देशाने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 चे यजमानपद भूषविले होते? आणि बरोबर उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 10 भारतातील सर्वोच्च साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता आहे 2011च्या जनगणनेनुसार? आणि बरोबर उत्तर आहे सेरेचिप. हा जिल्हा कोणत्या राज्यात येतो तर मिझोराम. प्रश्न क्रमांक 11 भारतीय केंद्रीय दक्षता आयोगाचे मुख्य कार्यालय डॅश डॅश येथे आहे? आणि बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 12 माहिती स्वातंत्र्य अधिनियम 2002 हा कोणत्या अधिनियमाद्वारे बदलला गेला? आणि बरोबर उत्तर आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 ने. प्रश्न क्रमांक 13 RTI अधिनियमाअंतर्गत अर्जाची भाषा अशी असू शकते? आणि बरोबर उत्तर आहे फक्त ABC म्हणजेच इंग्रजी, अधिकृत प्रादेशिक भाषा आणि हिंदी. प्रश्न क्रमांक 14 डवरॉक टेक्निक काही वेळा बातम्यात होते, ते कशाशी संबंधित आहे? आणि बरोबर उत्तर आहे हवामान अंदाजाशी. प्रश्न क्रमांक 15 खालील घटनांची कालक्रमानुसार मांडणी करा. आणि बरोबर उत्तर आहे 4, 3, 2, 1. मंगळूर तह आहे 1784 चा. तिसरे अँग्लो म्हैसूर युद्ध आहे 1790 ते 92 चे. श्रीरंगपट्टणम तह आहे 1792 चा. आणि चौथे अँग्लो म्हैसूर युद्ध आहे 1798 ते 1799 चे. प्रश्न क्रमांक 16 MS पॉवरपॉइंट मध्ये स्लाइड डिझाईन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टास्क पेन चे नाव काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे स्लाइड डिझाईन. प्रश्न क्रमांक 17 हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 च्या अहवालात भारताने डॅश डॅश स्थान मिळवले आहे? आणि बरोबर उत्तर आहे 8वे. प्रश्न क्रमांक 18 कोणत्या राज्यात भारतातील पहिले जैवग्राम बायो विलेज स्थापन केले गेले आहे? आणि बरोबर उत्तर आहे त्रिपुरा. आणि त्या गावचे नाव आहे दसपरा गाव. प्रश्न क्रमांक 19 भारतीय नागरिकत्व संपादन करण्याच्या अटी आणि प्रक्रिया डॅश डॅशच्या तरतुदीनुसार आहेत? आणि बरोबर उत्तर आहे नागरिकत्व अधिनियम 1955 च्या तरतुदीनुसार. प्रश्न क्रमांक 20 प्रकाश संश्लेषणादरम्यान प्रकाश ऊर्जेचे डॅश डॅशच्या स्वरूपात रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतरण होते? आणि बरोबर उत्तर आहे ATP च्या स्वरूपात. प्रश्न क्रमांक 21 दिलेल्या परिस्थितीत नागरिकांना कोणते मूलभूत कर्तव्य लागू होते? एका ऐतिहासिक ठिकाणी शैक्षणिक दौऱ्यावर आलेले शालेय विद्यार्थी हे तेथे पसरलेल्या छोट्या छोट्या कलाकृती आर्टिफॅक्ट्स उचलून त्यांच्या बॅगेत टाकत होते? आणि बरोबर उत्तर आहे आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल राखणे आणि त्याचे जतन करणे. प्रश्न क्रमांक 22 चुकीचा पर्याय ओळखा. आणि चुकीचा पर्याय आहे C व D म्हणजे A आणि B बरोबर आहेत. सेंट्रल हिंदू कॉलेज 1898 चे आहे व 1914 साली हे बनारस हिंदू विद्यापीठाचे केंद्र बनले. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता अनुच्छेद स्पष्टपणे नमूद करतो की भारत हा राज्याचा संघराज्य नसून राज्यांचा संघ आहे? बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 1. प्रश्न क्रमांक 24 BR आंबेडकर हे कशाशी संबंधित होते? बरोबर उत्तर आहे बहिष्कृत भारत.
प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी डेव्हिड हेअरच्या 1817 मध्ये हिंदू कॉलेज शोधण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला? बरोबर उत्तर आहे राजा राममोहन रॉय यांनी. प्रश्न क्रमांक 1 आर्थिक समावेशन मोहिमेचा एक भाग म्हणून एका आठवड्यात 23 ते 29 ऑगस्ट 2014 पर्यंत बँकांकडून 1,80,96,130 खाती उघडल्याबद्दल भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश केला गेला आहे? आणि बरोबर उत्तर आहे प्रधानमंत्री जनधन योजना. प्रश्न क्रमांक 2 खालीलपैकी कोणता प्राधिलेख हा उच्च न्यायालयाकडून निम्न न्यायालयाला किंवा न्यायिकवत प्राधिकरणाला जारी केला जातो, ज्यान्वये त्याला त्याच्या अधिकारितेबाहेरील खटला घेण्यास प्रतिबंधित केले जाते? आणि बरोबर उत्तर आहे प्रतिषेध प्राधिलेख. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणत्या प्राधिकरणाची स्थापना 2005 मध्ये झाली? बरोबर उत्तर आहे केंद्रीय माहिती आयोग. प्रश्न क्रमांक 4 MS पॉवरपॉईंट उघडण्यासाठी रन या डायलॉग बॉक्समध्ये कोणता मजकूर टाईप केला पाहिजे? बरोबर उत्तर आहे पॉवर PNT. प्रश्न क्रमांक 5 भारतातील परतीच्या मान्सूनचा हंगाम कोणत्या महिन्यांदरम्यान असतो? आणि बरोबर उत्तर आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यांदरम्यान. प्रश्न क्रमांक 6 अनुशीलन समितीबद्दल खालील विधाने विचारात घ्या. अनुशीलन समिती ही 1905 मध्ये स्थापन झालेली मुंबईतील क्रांतिकारी संघटना होती. 2 रासबिहारी बोस आणि सचिंद्रनाथ सन्याल हे अनुशीलन समितीचे आणखी काही सदस्य होते. बरोबर उत्तर आहे फक्त एक हे विधान चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 7 रिस्ट अश्योर्ड अँड ऑटोबायोग्राफी वॉज ऑथर्ड बाय म्हणजेच रिस्ट अश्योर्ड या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? आणि बरोबर उत्तर आहे चेतन शर्मा आणि R श्रीधर. प्रश्न क्रमांक 8 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या उपस्थितीत सुरू केलेले मिशन लाईफ पर्यावरणासाठी जीवनशैली हे खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे COP26. प्रश्न क्रमांक 9 जानेवारी 2023 मध्ये कोणत्या संस्थेने निधी आपके निकट 2.0 हा जिल्हा पोहोच कार्यक्रम सुरू केला? बरोबर उत्तर आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ने. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणती नदी प्रणाली ही भारताच्या द्वीपकल्पीय जलनिसारण प्रणालीचा एक भाग नाही? आणि बरोबर उत्तर आहे सिंधू. प्रश्न क्रमांक 11 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या जिल्ह्यातील साक्षरता दर सर्वोच्च आहे? बरोबर उत्तर आहे सेरेचिप मिझोराम. हा शिफ्ट सेकंडचा शिफ्ट थर्ड मध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 12 1851 मध्ये N फर्दोंजी, दादाभाई नौरोजी, KR कामा आणि SS बेंगॉली यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? आणि बरोबर उत्तर आहे रहनुमाई माजदायासन सभा. प्रश्न क्रमांक 13 फेब्रुवारी 2023 मध्ये कोणत्या देशाने हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर युती ISA आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीची युती कोएलिशन फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर CDRI यासारख्या आंतरराष्ट्रीय संयुती सुरू केल्या? आणि बरोबर उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 14 सत्तेचे विकेंद्रीकरण भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य याबाबतचे कोणते विधान चुकीचे आहे? आणि चुकीचे विधान आहे पर्याय क्रमांक 3 प्रत्येक शासनांग इतर शासनांगावर नियंत्रण ठेवत नाही. प्रश्न क्रमांक 15 2023 मध्ये इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलने खालीलपैकी कोणत्या रेल्वे स्थानकाला प्लॅटिनम या सर्वोच्च मूल्यांकनासह ग्रीन रेल्वे स्टेशन सर्टिफिकेशन हा पुरस्कार बहाल केला? आणि बरोबर उत्तर आहे विशाखापट्टणम रेल्वे स्थानक. प्रश्न क्रमांक 16 कोणत्या तारखेला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारताच्या सरन्यायाधीशांच्या कार्यालयाला माहितीचा अधिकार अधिनियमाच्या कक्षेत आणण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला? बरोबर उत्तर आहे 13 नोव्हेंबर 2019. प्रश्न क्रमांक 17 26 जुलै 1876 रोजी खालीलपैकी कुणी इंडियन असोसिएशनची स्थापना केली जी 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यामध्ये विलीन झाली? आणि बरोबर उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. प्रश्न क्रमांक 18 चुकीच्या रीतीने जुळवलेली जोडी ओळखा. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 A, B आणि D हे चुकीच्या रीतीने जुळवलेले आहे. म्हणजे बरोबर कोणते आहे तर फक्त C सत्यशोधक समाज ज्योतिबा फुले. आणि बाकी जोड्या आणि त्याचे संबंधित व्यक्ती बघितले तर भारत सेवक समाज गोपाळकृष्ण गोखले, सोशल सर्व्हिस लीग नाम जोशी आणि धर्मसभा राधाकांत देव. प्रश्न क्रमांक 19 मे 2023 मध्ये प्रवीण चेतरावेलने खालीलपैकी कोणत्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम केला? बरोबर उत्तर आहे तिहेरी उडीमध्ये. प्रश्न क्रमांक 20 डॅश डॅशच्या नागरिकत्व अधिनियमानुसार भारतीय नागरिकत्वाचे संपादन आणि निश्चितीकरण केले जाते? बरोबर उत्तर आहे 1955. प्रश्न क्रमांक 21 डॅश डॅश यांची कमाल संख्या 10 असू शकते? बरोबर उत्तर आहे माहिती आयुक्त यांची कमाल संख्या 10 असू शकते. प्रश्न क्रमांक 22 पात्र सदस्यांना मासिक पेन्शन देण्याचे उद्दिष्ट असलेली अटल पेन्शन योजना ही 1 जून डॅश डॅश पासून लागू करण्यात आली? बरोबर उत्तर आहे 1 जून 2015 पासून.
प्रश्न क्रमांक 23 डॅश डॅश पर्यंत भारताला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंनिर्भर होण्यास सक्षम करणे हे राष्ट्रीय हरित हायड्रोजन योजनेचे लक्ष्य आहे आणि बरोबर उत्तर आहे 2047 पर्यंत. प्रश्न क्रमांक 24 एक प्रादेशिक राजकीय संघटना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अग्रदूत असलेली मद्रास महाजन सभा ही कधी स्थापन झाली आणि बरोबर उत्तर आहे 1884 मध्ये. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणते जीवनसत्व व्हिटॅमिन आम्लीय आहे म्हणजेच ऍसिडिक आहे आणि बरोबर उत्तर आहे व्हिटॅमिन सी जीवनसत्व क. यामध्ये ॲस्कॉर्बिक ऍसिड असते.